लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयाजवळ दुर्गा उद्यानालगत बुधवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास फुटपाथवर ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आलेला होता। या मृतदेहामुळे प्रचंड खळबळ उडाली होती। दरम्यान या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी जमलेली होती। मृतदेहाची ओळख अखेर पटलेली असून सुनील नानाजी सूर्यवंशी असं मृत इसमाचं नाव आहे। मद्यधुंद अवस्थेत रात्री शिवीगाळ करून धिंगाणा घातल्याच्या रागातून त्याच्या वडिलांनी आणि भाच्यांनी मिळून त्याला काठीनं बेदम मारहाण केलेली होती। मारहाणीनंतर जखमी अवस्थेतील सुनीलला भाच्यानं रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर सोडून पलायन केलेलं होतं आणि यातच वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे। काल नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी हा 302चा गुन्हा दाखल झालेला आहे। ह्याच्यामध्ये जो मयत इसम आहे तो मयत इसम हा वारंवार दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि तो घरातल्या व्यक्तींना दारू पिण्यासाठी नेहमी पैसे मागायचा। त्याच्यामुळे घरातली लोक बऱ्यापैकी त्या बाबतीत त्याच्या वर्तनाबाबत वैतागलेली दिसून आलेली होती। तर काल तसाच प्रकार या ठिकाणी झालेला आहे। त्यांनी काल दारू पिण्यासाठी पैसे मागितलेले आहेत। त्याचा राग मनामध्ये या ठिकाणी येऊन वडिलांनी आणि त्याच्या नातवाने त्याला मारहाण केलेली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे। सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड।